नमस्कार, मी गीता फरकसे, योग प्रशिक्षक आणि आरोग्य शिक्षिका. हार्ट अफेअर्स चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी रोज 45 मिनिटं चालतो, मग उरलेला दिवसभर बसून राहिलो तरी काही फरक पडत नाही ना डॉक्टर? डॉक्टर पवन कुमार यांच्या OPD मध्ये मला हा प्रश्न खूप वेळा ऐकायला मिळतो आणि त्याचं उत्तर नेहमी एकच असतं. तुमचं 45 मिनिटांचं चालणं हा व्यायाम आहे, पण उरलेल्या 12 ते 14 तासात तुम्ही किती हालचाल करता तेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या हृदयाला व्यायाम ही हवा आणि दिवसभराची हालचाल ही एकाची जागा दुसरा घेऊ शकत नाही. त्यासाठी पहिला नियम, सलग 30 ते 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहू नका. जेव्हा तुमच्या पायाचे स्नायू अनेक तास निष्क्रिय राहतात तेव्हा शरीराची रक्तातील साखर वापरण्याची क्षमता कमी होऊ लागते. म्हणूनच जास्त वेळ बसून राहणं ही फक्त पाठदुखीची समस्या नसून शरीराच्या चयापचयाशी संबंधित गंभीर समस्या आहे. ठीक आहे, दिवसभर काहीही काम न करता बसून राहणं हा पर्याय नाहीच, पण आपल्याला काम तर करावंच लागतं, बरोबर ना? मग उपाय काय? यासाठी आहे दुसरा नियम. तो असा, दर 30 ते 6 मिनिटांनी 2 ते 3 मिनिटांसाठी उठून हालचाल करा. यासाठी वेगळा व्यायाम करण्याची अजिबात गरज नाही. फक्त एवढंच करा, फोनवर बोलताना चालत बोला, पाणी स्वतः जाऊन आणा, सहकार्याला मेसेज करण्याऐवजी त्याच्यापर्यंत चालत जा किंवा 2 मिनिटं हलके स्ट्रेचिंग करा. दिवसभर अशा छोट्या छोट्या 3 मिनिटांच्या विश्रांती घेत राहिलात तर हाच बदल तुमच्या हृदयाचं खरं संरक्षण करतो. आणि ज्यांना मधुमेह, प्री डायबिटीज, इन्सुलिन रेसिस्टन्स, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा आहे किंवा ज्यांचं कामच अनेक तास बसून करण्याचं किंवा सतत प्रवास करण्याचं आहे, त्यांच्यासाठी हे दोन्ही नियम आणखीनच महत्त्वाचे आहेत. ही फक्त चांगली सवय नाही, तर तुमच्या उपचारांचा एक महत्त्वाचा भाग आहे. व्यायाम हा एक नियोजित कार्यक्रम आहे, पण हालचाल ही जीवनशैली आहे. निरोगी शरीरासाठी दोन्हीही आवश्यक आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, आज मी सलग किती वेळ बसून होतो? उत्तर अगदीच अचूक असण्याची गरज नाही, पण हा प्रश्न जर दररोज तुमच्या मनात यायला लागला तर समजाच खरा बदल तिथूनच सुरू झाला आहे. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह.